नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. ज्या अधिकाऱ्याकडे नागरिकांना दाद मागायला जावं लागतंय तेच अधिकारी जर आता अशा पद्धतीची वागणूक देणार असतील तर दाद मागायची कुणाला. 5 लाखांच्या खऱ्या आणि 40 लाखांच्या मनोरंजन बँकेच्या नोटा एसीबीचा जाळा सापळ्यामध्ये आणि बीडच्या लाचखोर अधिकाऱ्याला असं पकडलंय. कशा प्रकारची घटना घडली आहे, नेमकं काय घडलंय? शासकीय अधिकाऱ्यामध्ये लाचखोरी घेण्याचं प्रमाण आता कमी होताना दिसत नाहीये. बीड मधून लाचखोर अधिकाऱ्याची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची बैठक संपवून घरी जाताच तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावा रंगेहात पकडण्यात आला. राहत्या घरीच या लाचखोर अधिकाऱ्याचा पर्दाफाश झाला. या घटनेमुळे बीडच्या अधिकारी वर्गात मात्र खळबळ उडाली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावा हे त्यांच्या निवासस्थानी परतले. याच ठिकाणी त्यांनी तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. पूर्वनियोजित सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडलाय. तर कारवाईनंतर अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत भ्रष्टाचार विरोधात मोठा संदेश गेल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. अधिकारी लोकांना पैसे खाण्याचा भस्म्या झालाय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज कोणता ना कोणता अधिकारी पैसे घेताना सापडला जातोय. आता तर बीड मध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवार याला तब्बल 45 लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडलाय. विशेष म्हणजे एसीबीने असा सामान की लखमवार अलगद जाळ्यात अडकलाय. बीड जिल्ह्यातून लाचखोरी प्रकरणाची मोठी कारवाई एसीबीने केली आहे. तर सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवार यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडलाय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार जिल्हा दौरा असतानाच ही धडक कारवाई झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. कशासाठी घेतली इतकी मोठी लाच? सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी श्रीनिवास लखमवार यांनी सन 2025-2026 मधील वृक्ष लागवडीची बिले मंजूर करून देणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. एसीबीने सापळा कसा रचलाय? या प्रकरणी तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने शुक्रवारी सापळा रचत कारवाई केली. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीची संपवून कार्यालयात गेले आणि कार्यालयातून घरी बोलावून लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सायंकाळच्या सुमारास श्रीनिवास लखमवार यांनी 45 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतलं. या रकमेत 5 लाख रुपये खऱ्या नोटांच्या स्वरूपात तर उर्वरित रक्कम मनोरंजन बँकेच्या डमी नोटांच्या स्वरूपात होती. एकूण रोख रक्कम होती 45 लाख रुपये. त्याच्यामध्ये 5 लाख खऱ्या नोटा होत्या आणि 40 लाख डमी मनोरंजन बँक नोटा असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे बीडमध्ये दाखल झाल्यात. या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास मात्र आता एसीबी कडून सुरू आहे.